नमस्कार. विज्ञानयात्री लिओन मॅक्स लेडरमन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री लिओन मॅक्स लेडरमन हे अमेरिका देशाचे प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1988 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. न्यूट्रिनो किरणांच्या पद्धतीचा शोध आणि म्युऑन न्यूट्रिनोच्या शोधाद्वारे लेप्टॉनच्या दुहेरी संरचनेचे प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल लिओन मॅक्स लेडरमन यांना 1988 सालचा भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मेल्विन शॉर्ट्स आणि जॅक स्टायडरबर्गर यांच्यासोबत विभागून देण्यात आला. न्यूट्रिनो या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1988 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्काराचे मानकरी म्हणून त्यांची ओळख आहे. मेल्विन शॉर्ट्स हे एक प्रसिद्ध अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1988 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कणभौतिकी म्हणजे पार्टिकल फिजिक्समधील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी, विशेषतः न्यूट्रिनो किरणांच्या अभ्यासासाठी त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात BA आणि PhD पूर्ण केली. शॉर्ट्स यांनी सन 1960च्या दशकाच्या सुरुवातीला न्यूट्रिनो बीम तयार करण्याची व अभ्यासण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. या क्रांतिकारी संशोधनामुळे म्युऑन न्यूट्रिनोचा शोध लागला. या योगदानासाठी त्यांना सन 1988 लिओन लेडरमन आणि जॅक स्टाईनबर्गर यांच्यासोबत संयुक्तपणे नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध संस्थांमध्ये काम केले, ज्यामध्ये प्रामुख्याने कोलंबिया विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. जॅक स्टाईनबर्गर ख्यातनाम जर्मन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1988 सालचा भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. पदार्थांचे प्राथमिक घटक मानल्या जाणाऱ्या न्यूट्रिनो कणावरील संशोधनासाठी त्यांना सन 1988 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक लिओन लेडरमन आणि मेल्विन शॉर्ट्स यांच्यासोबत देण्यात आले होते. नाझींच्या काळात यहुदी असल्यामुळे शैक्षणिक बहिष्कार टाकल्याने सन 1934 ते बाल निर्वासित म्हणून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांनी शिकागो विद्यापीठातून भौतिकशास्त्राचा अभ्यास केला आणि सन 1948 PhD पूर्ण केली. 1960च्या दशकाच्या सुरुवातीला स्टीनबर्गर यांनी कोलंबिया विद्यापीठातील सहकार्यासोबत ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरीमध्ये एक महत्त्वाचा प्रयोग केला. या प्रयोगाद्वारे त्यांनी प्रयोगशाळेत न्यूट्रिनोचा प्रवाह तयार केला आणि म्युऑन न्यूट्रिनोचा शोध लावला. या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आणि न्यूट्रिनो बीम पद्धतीच्या विकासासाठी त्यांना सन 1988 नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आणि स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्चमध्ये सन 1968 ते सन 1986 पर्यंत भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त त्यांना 1988 अमेरिकेचे नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि 1990 इटालियन अकॅडमी ऑफ सायन्सेस मॅट्युसी मेडल मिळाले. क्वार्क आणि लेप्टॉन्स या प्राथमिक कण संदर्भातील संशोधन कार्यासाठी मार्टिन लुईस पर्ल यांच्यासोबत त्यांना भौतिकशास्त्रातील उल्फ पारितोषिक मिळाले. मार्टिन लुईस पर्ल हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना सन 1974 ते सन 1977 दरम्यान टाऊ या लेप्टॉन कणांचा शोध लावल्याबद्दल सन 1995च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने फ्रेडरिक रेन्स यांच्यासोबत सन्मानित करण्यात आले. त्यांचे आईवडील रशियातील पॉलिश विभागातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले ज्यू धर्मीय होते. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठातून भौतिकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मिशिगन विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड लिनियर एक्सिलरेटर सेंटर येथे संशोधक म्हणून काम केले. टाऊ हा मूलभूत कणाचा अणू किंवा उपअणू एक प्रकार आहे. पर्ल यांनी 1970च्या दशकात प्रयोगाच्या माध्यमातून हे सिद्ध केले की इलेक्ट्रॉन आणि म्युऑन व्यतिरिक्त लेप्टॉन कुटुंबातील तिसरी पिढी टाऊ अस्तित्वात आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या शोधासाठी त्यांना सन 1995 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. न्यूट्रिनो हा एक मूलभूत कण आहे. इटालियन भाषेतील न्यूट्रिनो या शब्दाचा अर्थ छोटा, तटस्थ, विद्युत भाररहित असा होतो. मूल कण भौतिकशास्त्र या शाखेच्या व्याख्येनुसार प्रमाण प्रतिकृती यामध्ये इलेक्ट्रॉन, म्युऑन आणि टाऊ हे न्यूट्रिनोचे 3 प्रकार आहेत. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियेद्वारे इलेक्ट्रॉन या प्रकारच्या न्यूट्रिनोंची सतत निर्मिती होत असते. याशिवाय पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या वैश्विक किरणांच्या भडीमाराने वातावरणाच्या वरच्या थरात इलेक्ट्रॉन आणि म्युऑन या प्रकारच्या न्यूट्रिनोची निर्मिती अव्याहत निरंतर चालू असते. सूर्य, पृथ्वीचे वातावरण आणि मानवनिर्मित अणुभट्ट्या हे पृथ्वीवर आढळणाऱ्या न्यूट्रिनोच्या 3 प्रमुख उगमस्थान आहेत. सूर्याच्या गाभ्यामध्ये सतत सुरू असलेल्या आण्विक संलयनामुळे हायड्रोजनचे रूपांतर हेलियममध्ये होते. या प्रक्रियेत अब्जावधी न्यूट्रिनो तयार होतात. सूर्यापासून निघणारे न्यूट्रिनो प्रकाश इतक्या वेगाने पृथ्वीवर पोहोचतात. हे कण इतके भेदक असतात की ते कोणत्याही बाधा न पोचवता सहजपणे पृथ्वीच्या आरपार निघून जातात. दर सेकंदाला आपल्या शरीरातून अब्जावधी सौर न्यूट्रिनो जात असतील. सौर न्यूट्रिनोंचा अभ्यास करून शास्त्रज्ञ थेट सूर्याच्या गाभ्यामध्ये काय चालले आहे हे समजून घेऊ शकतात. विश्वातून अतिउच्च वेगाने येणारे वैश्विक किरण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणातील अणू आणि रेणूवर आदळतात तेव्हा विविध कणांची निर्मिती होते. या प्रक्रियेत वातावरणीय न्यूट्रिनो तयार होतात. हे न्यूट्रिनो सर्व दिशातून वातावरणात तयार होत असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक भागात त्यांचा मारा सुरू असतो. ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अणुभट्ट्यामध्ये युरेनियमच्या अणूचे विखंडन होते. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अँटी न्यूट्रिनो तयार होतात. हे मानवनिर्मित न्यूट्रिनो आहेत. अणुभट्ट्यामधून निघणाऱ्या न्यूट्रिनोंचा वापर शास्त्रज्ञ मुख्यत्वे न्यूट्रिनोच्या मूलभूत गुणधर्मांचा न्यूट्रिनो ऑसिलेशन या संदर्भात अभ्यास करण्यासाठी वापरतात. लिओन मॅक्स लेडरमन यांचा जन्म दिनांक 15 जुलै 1922 रोजी. लेडरमनचा जन्म न्यूयॉर्क शहराच्या मॉरिस मिन्ना रोझेनबर्ग या परिसरात झाला. दक्षिण ब्रॉक्स येथील मोनरो हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे पदवी शिक्षण न्यूयॉर्क सिटी कॉलेज येथे पूर्ण झाले. दुसऱ्या महायुद्ध कालावधीत लिओन मॅक्स लेडरमन अमेरिका देशाच्या सैन्य दलात भरती झाले. येथून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. सन 1951 मध्ये कोलंबिया विद्यापीठात लिओन मॅक्स लेडरमन यांची युजिन हिगिन्स प्राध्यापक या पदासाठी निवड झाली. शैक्षणिक रजा अंतर्गत त्यांनी फोर्ड फाउंडेशन फेलो या भूमिकेत जिनिव्हा येथील CERN येथे संशोधन कार्य केले. सन 1979 ते सन 1989 या कालावधीत लिओन मॅक्स लेडरमन हे फर्मी लॅबच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यानंतर ते शिकागो विद्यापीठात अध्यापन कार्य केले. सन 1912 मध्ये लिओन मॅक्स लेडरमन यांनी अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अध्यक्ष पदावर कार्यरत होते. सन 1956 मध्ये RL गर्विन, लिओन लेडरमन आणि R वेनरिच यांनी विद्यमान सायक्लोट्रॉन प्रयोगात सुधारणा केली आणि त्यांनी पॅरिटी फायोलेशन या संदर्भातील संशोधन कार्य केले. सन 1962 मध्ये म्युऑन न्यूट्रिनो आणि सन 1977 मध्ये बॉटम क्वार्क या संशोधन कार्यासाठी लिओन मॅक्स लेडरमन हे अग्रणी होते. न्यूट्रिनोच्या शोधामुळे त्यांची ख्याती अव्वल कण भौतिकशास्त्रामध्ये निर्माण झाली. सन 1977 मध्ये लिओन मॅक्स लेडरमन यांच्या नेतृत्वाखाली भौतिकशास्त्रज्ञांचा गट E288 प्रयोग पथक यांच्यामार्फत सुमारे 6.0 GeV वस्तुमान असलेला कण तयार केला, ज्यात ऊर्जा असल्याचे घोषित झाले. हे संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर या कणाचे नामकरण लिओन मॅक्स लेडरमन यांच्या नावावर स्लेश म्हणून ओप्स लिओन असे करण्यात आले. लिओन मॅक्स लेडरमन हे बटाव्हिया इलिनॉय येथील फर्मी नॅशनल लॅबोरेटरी फर्मी लॅब चे संचालक एमिरिटस होते.
त्यांच्या द गॉड पार्टिकल या पुस्तकाच्या लेखनामुळे भौतिकशास्त्रातील हिग्स बोसॉन या संज्ञेची लोकप्रियता प्रस्थापित झाली. लिओन मॅक्स लेडरमन हे एक निपुण वैज्ञानिक लेखक. द गॉड पार्टिकल या पुस्तकात त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न, इफ द युनिव्हर्स इज द आन्सर, व्हॉट इज द क्वेश्चन, यामुळे लिओन मॅक्स लेडरमन यांना निपुण वैज्ञानिक लेखक ही समाज मान्यता मिळाली. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त लिओन मॅक्स लेडरमन यांना मिळालेल्या सन्मानांची ही यादी आहे. नॅशनल मेडल ऑफ सायन्स, भौतिकशास्त्रातील इलियट क्रेसन पदक, भौतिकशास्त्रातील उल्फ प्राईज, एन्रिको फर्मी पुरस्कार आणि विज्ञान, औषध आणि तंत्रज्ञान यातील फरक स्पष्टीकरणार प्रित्यर्थ शिकागो इतिहास संग्रहालय मेकिंग हिस्ट्री अवॉर्ड सन 2021 लिओन मॅक्स लेडरमन यांची स्मरणशक्ती कमी होण्यास सुरुवात झाली. स्मृतिभ्रंश आणि मेंदूतील वैचारिक गुंतागुंत आजार या संदर्भातील वैद्यकीय उपचारासाठी सन 2015 नोबेल पुरस्कारातील सुवर्णपदक काही डॉलर्सला विकावे लागले. दिनांक 3 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृतिभ्रंश आणि मेंदूतील वैचारिक गुंतागुंत आजार यामुळे लिओन मॅक्स लेडरमन यांचे निधन झाले. लिओन मॅक्स लेडरमन हे विख्यात अमेरिकन प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1988 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कणभौतिकीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आणि गॉड पार्टिकल या संकल्पनेसाठी ते जगभर ओळखले जातात. न्यूट्रिनो किरणांच्या पद्धतीचा शोध आणि मिऑन न्यूट्रिनोच्या शोधाद्वारे लेप्टॉनच्या दुहेरी संरचनेचे प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल त्यांना सन 1988चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मेल्विन शॉर्ट्स आणि जॅक स्टाईनबर्गर यांच्यासोबत विभागून देण्यात आले. सन 1962 त्यांनी मिऑन न्यूट्रिनोचा शोध लावला. तसेच 1977 त्यांनी आणि त्यांच्या टीमने बॉटम कॉर्क याचा शोध लावला. ते इलिनॉइस येथील फर्मी नॅशनल ॲक्सिलेटर लॅबोरेटरीचे संचालक होते. त्यांनीच टेवाट्रॉन या जगातील सर्वोच्च ऊर्जा कण कोलायडर उभारण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांनी सन 1993 द गॉड पार्टिकल, इफ द युनिव्हर्स इज द आन्सर, व्हॉट इज द क्वेश्चन नावाचे लोकप्रिय पुस्तक लिहिले, ज्याने विज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांना सन 1982 भौतिकशास्त्रातील उल्फ पुरस्कार आणि सन 1965 नॅशनल मेडल ऑफ सायन्सचे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. त्यांनी सन 1986 इलिनॉइस मॅथमॅटिक्स अँड सायन्स अकॅडमीची स्थापना केली. दिनांक 3 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृतिभ्रंश आणि मेंदूतील वैचारिक गुंतागुंत या आजारामुळे लिओन मॅक्स लेडरमन यांचे निधन झाले. विज्ञानातील लिओन मॅक्स लेडरमन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्व संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.